लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. श्री संत एकनाथ महाराज षष्ठी पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी व पथकाची धडाकेबाज कारवाई. बातमी पैठण येथून. पैठण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांच्या आदेशानुसार श्री संत एकनाथ महाराज षष्ठीच्या पार्श्वभूमीवर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. दिनांक 11 फेब्रुवारी बुधवार रोजी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. पैठणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील मुख्य रस्ते तसेच श्री संत एकनाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते. याबाबत नगरपालिकेच्या वतीने संबंधितांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अतिक्रमणधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर प्रशासकीय पथकाच्या माध्यमातून थेट कारवाई करण्यात आली आहे. नाथ मंदिर ते गागाभट्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर ते भाजी मंडई, पैठण बस स्थानक ते खंडोबा मंदिर परिसर, जैन स्तंभ, गोल नाका, कोर्ट रोड, पंचायत समिती परिसर तसेच उद्यान रोड येथील अतिक्रमणे हटवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. दिनांक 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या श्री संत एकनाथ महाराज षष्ठीनिमित्त राज्यभरातून तसेच दूरवरून येणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविकांना दिंड्या, नामस्मरण व यात्रा उत्सव निर्विघ्न पार पाडता यावा यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने नगराध्यक्षा सौ विद्याभूषण कावसानकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी स्वतः मोहिमेचे नेतृत्व करत कारवाईला सुरुवात केली आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेत उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, प्रशासकीय अधिकारी नागेश खोडवे, नगररचनाधिकारी तुषार वाकडे, अभियंता पंकज पवार, वरिष्ठ लिपिक पापुलवार, स्वच्छता निरीक्षक गावंडे, अशोक पगारे, अमोल शेजूळ, छोटूराम दुबे, विजय पैठणे, सचिन ससाणे तसेच वसुली अधिकारी अश्विन गोजरे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. शहर स्वच्छ, सुबक व सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, पैठण. प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.